आज आपण बनवणार आहोत पारंपरिक उकडीचे मोदक. एक वाटी प्रमाणात किती मोदक होतात ते आपण बघूया. त्यासाठी लागणारं साहित्य, हे 1 कप पाणी घेतलेलं आहे, ते चांगलं उकळू द्यायचं आहे. त्यात 1 कप पाण्याला 1 छोटा चमचा तूप घातलेला आहे. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी येईपर्यंत तांदळाचं पीठ चाळून घेते, तोपर्यंत उकळी येईलच. बघा, पाणी चांगलं उकळलेलं आहे. आता त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घालून मिक्स करायचं आहे. हे बघा, पाण्याला चांगली एकदम खळखळून उकळी येऊ द्यायची. चांगली उकळी आलेली आहे. आता त्यात 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचे आणि फास्ट एकदम फटाफट मिक्स करायचे, म्हणजे गुठळा होत नाही. गुठळा झाला की मग त्या मोडायला टाईम लागतो. आता फटाफट असं मिक्स केलं की त्याच्यावर झाकण लावायचं. 2 मिनिटासाठी वाफ येऊ द्यायची आणि मग गॅस बंद करायचा आहे. हे बघा, याला चांगली आता वाफ आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण पुढची प्रोसेस बघूया, सारण कसं बनवायचं. त्यासाठी 1 कप मी खोबरं घेतलेलं आहे आणि इंडियन शॉपमध्ये तुम्हाला 1.5 पाऊंडपर्यंत शेंडीवाले मोठे नारळ मिळतात, त्यामुळे चांगले भेटतात ते नारळ. आणि बहुतेक वेळेला फ्रोझन किसलेलं खोबरं पण भेटतं तिथे. उकड साधारण थंड झालेली आहे, तर आता आपण पीठ मळायला घेऊया. आणि पीठ मळताना सगळ्या गुठळ्या काढायच्या आहेत आणि व्यवस्थित सॉफ्ट असं मळायचं आहे. जेवढं तुम्ही पीठ चांगलं मळाल तेवढं तुमचे जे मोदक आहेत ते मोदक चांगले वळले जातील. हे बघा, कसं सॉफ्ट एकदम पीठ मळलेलं आहे. जर पीठ चांगलं मळलं गेलं नाही ना, तर मग ते जे मोदक आहेत त्याची पारी नीट होणार नाहीत. म्हणून पीठ चांगलं सॉफ्ट एकदम मळून घ्यायचं आहे. जास्त एकदम पातळ करायचं नाही आहे पीठ, हे असं मळून घ्यायचं आहे. आता पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. 1 वाटी खोबरं घेतलं आहे आणि 1 वाटीपेक्षा कमी गूळ घेतलं आहे. तर हे गूळ आहे फक्त विरघळून द्यायचं आहे. विरघळलं की लगेच त्यात खोबरं टाकायचं आहे. गुळाचा पाक करायचाच नाही आहे, गूळ फक्त विरघळून द्यायचं आहे. हे जे गूळ आहे ते मी अर्धा वाटीपेक्षा कमी घेतलं आहे. जर तुम्हाला गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा वाटी गूळ घ्या. गूळ आहे ते विरघळत आलेलं आहे. विरघळलं की लगेच त्यात खोबरं घालायचं आहे. गूळ विरघळत आलेलं आहे. आता त्यात मी खोबरं घालत आहे. हे बघा, हे मी 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. दाखवते, हे 1 वाटी आहे. हे पारंपरिक सारण आहे. माझी आजी होती तेव्हा ती बनवायची, त्यामुळे मला माहिती आहे. एकदम साधं सिंपल पण एकदम चविष्ट असं ते सारण बनवायची. हे बघा, खोबरं कसं थोडं जाड भरडच वाटतं, पण जर तुम्ही विळीवर किसलं ना तर खूप असं स्मूथ आणि सॉफ्ट असं टेक्स्चर असतं त्याचं. हे खोबरं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग त्यात 1/2 टीस्पून वेलची पावडर टाकायची आणि थोडंसं जायफळ पावडर टाकायची, थोडीशी चिमूटभर. सारण चांगलं मिक्स करायचं आहे आणि गॅस बंद करायचं. जास्त वेळ कोरडं करत ठेवायचं नाही, नाहीतर गुळाचा पाक होऊ शकतो आणि मग ते सारण आहे ते कडक होणार. त्यामुळे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. गॅस लगेच बंद करायचं आहे. खमंग असं सारणाचा वास येतो आहे. मस्त असं सारण झालेलं आहे. मी पीठ परत एकदा चांगलं सॉफ्ट मळून घेतलेलं, त्यामुळे चांगलं एकदम सॉफ्ट पीठ बनलेलं आहे. आता त्याचे एक साईजचे गोळे बनवून घेऊया, म्हणजे मोदक एकसारखे दिसतील. तर हे मी गोळे बनवून घेतलेत. आता आपण मोदक बनवायला घेऊया. 1 वाटीमध्ये मीडियम साईजचे 11 ते 12 मोदक होतात. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता ह्यातला एक गोळा घ्यायचा आणि त्याची पारी बनवायची. पारी एकदम पातळ बनवायची. तुम्ही पहिल्यांदाच मोदक बनवत असाल तर त्याच्या 4-5च कळ्या पाडा.
म्हणजे तुम्हाला अगदी सहज मोदक बनवता येतील आणि जेव्हा तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होईल तेव्हा मग तुम्हाला अगदी जवळजवळ कळ्या पाडल्यात तर चांगलं सुबक असं मोदक बनवता येईल. तर त्यासाठी प्रॅक्टिस करा आणि छान असे तुम्हाला पण मोदक बनवता येतील. मोदकाच्या कळ्या बनवून झाल्या की मग त्यात सारण घालायचे आणि मग सगळ्या कळ्या एकत्र घ्यायच्या आणि मग त्या पॅक करायच्या. झाला तयार मोदक. तर अशा प्रकारे मोदक बनवा. मोदक उकडण्यासाठी मी टोपात पाणी ओतले आणि ते चांगलं उकळल्यावर त्याच्यात मी चाळण ठेवणार आहे आणि चाळणीमध्ये एक फॉईल आहे, सिल्वर फॉईल. तुमच्याकडे जर केळीचं पान किंवा हळदीचं पान असेल तर ते चाळणीत ठेवा आणि मग त्यावर मोदक ठेवा. हळदीच्या पानाचा खूप छान वास मोदकाला लागतो, त्यामुळे खूप छान चविष्ट असे मोदक बनतात. मोदक उकडायला ठेवलेले आहेत तर ते 15 ते 20 मिनिटात शिजून तयार होतात. हे बघा किती छान वाफाळलेले शिजून तयार झालेले मोदक आहेत. तर ही पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून सांगा आणि अशीच रेसिपी बनवा. खूप मस्त टेस्टी असे लागतात हे मोदक. तर नक्कीच बनवून बघा. तर हे मोदक तयार झालेले आहेत. हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट्स करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद.